नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकतंच आपण इयत्ता 9वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहे आणि आता आपण सराव संच 3.5 या ठिकाणी बघत आहोत। पण कालच्या भागात आपण 1 ते 6 गणित आपण सोडवली होती। आजच्या भागात आपण 7व्या पासून पुढची जी गणित आहेत 13व्या पर्यंत ती गणित सर्व या ठिकाणी आपण सोडवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। त्याचप्रमाणे जर तुम्हाला इयत्ता 9वी चे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलची लिंक, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात किंवा आपण ज्या ज्या वेळेला लाईव्ह जाऊ त्यावेळेला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर बघूया सराव संच 3.5 मधलं 7वं गणित काय आहे। अवयव सिद्धांताचा उपयोग करून x अधिक 3 हा x वर्ग अधिक 2x वजा 3 चा अवयव आहे का ते ठरवा। ठीक आहे, म्हणजे आपल्याला बहुपदी दिलेली आहे, एक अवयव आहे जो त्या बहुपदीचा अवयव आहे का नाहीये हे आपल्याला सांगायचंय। पण ते कसं करणार, तर तुम्हाला बघा आता देताना पहिल्यांदाच बघा भाज्य काय दिलेलं आहे आपल्याला, भाज्य म्हणजेच काय तर p ऑफ x काय दिलेलं आहे आपल्याला तर x वर्ग अधिक 2x वजा 3। ठीक आहे, आणि अवयव आहे का हे बघणार, म्हणजेच काय आपण काय करायचं भाग घालवायचा। जर भाग गेला बाकी शून्य आली म्हणजेच काय असतो तो त्याचा अवयव आहे असं आपण मानतो रेग्युलर याच्यामध्ये। ठीक आहे, त्याच पद्धतीचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। म्हणजेच आपल्याला भाजक काय दिलेला आहे या ठिकाणी तर x अधिक 3 दिलेला आहे, म्हणून x बरोबर वजा 3 ठेवू। काय करायचं, इथं अधिक चिन्ह असेल तर इथलं चिन्ह वजा, इथं वजा चिन्ह असेल तर इथलं चिन्ह अधिक घेतो आपण। ठीक आहे, त्याच पद्धतीने किंवा इथं आपण असं शून्य पण लिहू शकतो, म्हणजे हा 3 तिकडे गेल्यानंतर तो काय होतो वजा 3 होतो। ठीक आहे, म्हणून पण इथे शक्यतो नाही लिहिला तरीही चालेल। आता इथे बघा x बरोबर वजा 3 ठेवू, कशात ठेवायचंय तर जे आपलं भाज्य आहे त्यामध्ये ठेवायचं आहे। म्हणजेच बघा p वजा 3 बरोबर इथं काय असणार आहे आपलं वजा 3 चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 3 आणि इथं आले वजा 3। ठीक आहे, 3 चा वर्ग 9 आला। मी कालच सांगितलेलं आहे ज्यांचे घातांक हे काय असतात समसंख्या असतात त्यावेळेला वजा संख्या जर असेल तर येणारं उत्तर धन असतं। ठीक आहे, आणि घातांक हे काय असतात विषम असतील तर येणारं उत्तर वजा मध्ये येतं। ठीक आहे, इथं बघा 3 दोन्ही 6 आले म्हणून इथं आले वजा 6 आणि इथं आले वजा 3। आता इथं परत एकदा चिन्हांचे नियम आपण वापरलेले आहेत। ठीक आहे, आणि ते जर तुम्हाला अजूनही माहिती नसतील चिन्हांचे नियम कसे वापरायचे तर बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम, गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम कसे वापरायचे याचा व्हिडिओ आपण स्पेशल बनवलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे पाया भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत। जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुमचं गणित पक्क झालंच म्हणून समजा। ठीक आहे, आता इथं बघा पहिल्यांदा काय घेतले 9तून 6 गेले, किती राहिले आपले 3 आणि वजा 3 म्हणजेच किती आलं उत्तर आपलं 0 आलं। बरोबर आहे, म्हणजे p वजा 3 बरोबर काय झालं 0 आलं। म्हणून जर बाकी आपली 0 येत असेल तर काय असणार आहे बघा तर x अधिक 3 हा काय असणार आहे x वर्ग अधिक 2x वजा 3 चा अवयव आहे। ठीक आहे, हे होतं आपलं 7वं गणित। आता जाऊया 8व्या गणिताकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जे तुमच्या बरोबर 9वी मध्ये आहेत। ओके, प्रश्न 8वा बघतोय आपण। या ठिकाणी काय दिलेला आहे, जर x वजा 2 हा x घन वजा mx वर्ग अधिक 10x वजा 20 या बहुपदीचा अवयव असेल तर m ची किंमत काढा असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे। बरोबर आहे, आता बघा ज्या वेळेला शेष सिद्धांतानुसार आपण जातो त्यावेळेला दिलेला अवयव आपण काय केला बहुपदीमध्ये टाकली त्याची किंमत, तर काय होतं तर आपली बाकी काय राहते 0 राहते। हे ठीक आहे, 7व्या गणितामध्येच आपण हे बघितलेलं होतं। ठीक आहे, त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि m ची किंमत आपल्याला काढायची आहे। म्हणजेच बघा आता या ठिकाणी आपल्याला भाज्य काय दिलेलं आहे तर भाज्य म्हणजे p x काय दिलेलं आहे आपल्याला
एक्स घन वजा mx वर्ग अधिक 10x वजा 20 दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा हे झालं भाज्य. ठीक आहे, आता बघा हा जो x वजा 2 आहे तो काय आहे, x वजा 2 हा p ऑफ x चा काय आहे या ठिकाणी अवयव आहे. ठीक आहे, म्हणून p ऑफ x बरोबर काय असणार आहे, ही किंमत टाकायचं x घन वजा mx वर्ग अधिक 10x वजा 20 आणि अवयवी असल्यामुळे आपण काय लिहू शकतो, इथं पुढे 0 लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला 2 ही किंमत आपण x च्या मध्ये टाकू त्यावेळेला येणारं जे बाकी होती ती किती येते, आपली 0 येते. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं, बरोबर 0 लिहिलं. आता बघा आपल्याला काय टाकायचंय, तर p x च्या जागेला काय टाकणार आहे आपण, अधिक 2 टाकणार आहे, कारण इथं काय होते x वजा 2 होते म्हणून x ची किंमत किती आली, 2 आली, ती आपण या ठिकाणी टाकणार आहे. जी एक सोपी ट्रिक म्हणून लक्षात ठेवा, इथं जर वजा 2 असेल तर इथं आपल्याला अधिक 2 टाकायचे, इथं अधिक असतील तर इथं वजा 2 टाकायचे. ठीक आहे, म्हणजे इथं काय झाले बघा, तर इथं x ची किंमत 2 चा घन वजा m गुणिले 2 चा वर्ग अधिक 10 गुणिले 2 किंवा 10 कंसात 2 वजा 20 बरोबर 0. ठीक आहे, 2 चा घन किती आला आपला, 8 आला. ठीक आहे, इथे बघा 2 चा वर्ग किती असणार आहे, तर 4 असणार आहे आणि हा m अधिक 10 दोन्ही किती झाले, 20 झाले, वजा 20 बरोबर 0. आता इथे बघा अधिक 20 आणि वजा 20 होते त्यामुळे एकमेकांना ते काय झाले, कॅन्सल झाले किंवा त्याचं उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. त्यामुळे त्या दोन्ही बाजू ग्राह्य धरणार नाही. आता राहिले काय, तर बघा इथं वजा 4m बरोबर हे 8 तिकडे गेले तर काय झाले, इथं वजा 8 झाले. ठीक आहे, परत एकदा चिन्हांचा वापर आला. आता m बरोबर इथं गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर काय झाले, आपले भागाकारात वजा 4 झाले. भागाकारात ज्या वेळेला दोघांची चिन्ह वजा येतात त्यावेळेला येणारं उत्तर हे धन असतं. ठीक आहे, म्हणून 4 एके 4 4 दोन्ही 8 म्हणून m बरोबर किती आले, आपले 2 या ठिकाणी आलेलं आहे. ओके, आता जाऊया आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले बघा, डायरेक्ट पुस्तकातून प्रश्न वाचतोय आपण. खालील उदाहरणात qx हा px चा अवयव आहे किंवा नाही ते अवयव सिद्धांताने ठरवा. आता qx हा px चा अवयव आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. जसं 7वं गणित सोडवलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. ठीक आहे, px काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायची सवय ठेवा, वजा x वर्ग वजा x वजा 1 आहे. ठीक आहे, भाजक काय आहे या ठिकाणी, भाजक आपला तर qx आहे बरोबर आहे, आणि तो किती दिलेला आहे आपल्याला, x वजा 1 दिलेला आहे बरोबर. म्हणून x बरोबर किती ठेवणार आहे आपण, किंमत 1 ठेवणार आहे. मी मगाशी सांगितलं वजा 1 असेल तर आपण काय करतो, अधिक 1 या ठिकाणी किंमत ठेवतो. ठीक आहे, म्हणून आता बघा px बरोबर काय आहे बघा, इथं x घन वजा x वर्ग वजा x वजा 1 म्हणून p किती आहे, इथं 1 आहे बरोबर. म्हणून 1 चा घन वजा 1 चा वर्ग वजा 1 वजा 1. ठीक आहे, 1 चा घन काय असतो, 1 असतो बरोबर, वजा 1 चा वर्ग सुद्धा 1च असतो. इथं वजा 1 आणि इथं वजा 1, हे अधिक वजा होतं निघून गेलं. आता इथं बघा वजा 1 आणि वजा 1 म्हणजे काय झाले, 1 अधिक 1 2 झाले आणि चिन्ह काय असणार आहे, इथं वजा येणार आहे. ठीक आहे, आता बघा बाकी याची शून्य आली का, नाही आली, म्हणून काय असणार आहे, तर qx हा px चा अवयव नाही. जर या ठिकाणी बाकी शून्य आली असती तर आपण काय लिहिलं असतं, qx हा px चा अवयव आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने हे जे गणित आहे दुसरं ते तुम्ही सोडवायचं आहे होमवर्क साठी. ठीक आहे, आणि जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मला कमेंट करा, आपण लाईव्ह सेशन मध्ये ते गणित सोडवून देऊया. ठीक आहे, तर आता जाऊया आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय, काय सांगितलेलं बघा, x अधिक 1 ने x चा 31वा घात अधिक 31 ला भागल्यास येणारी बाकी काढा, हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी देताना बघा px दिलेला आहे, किती आहे, x चा 31वा घात अधिक 31 दिलेलं आहे हे म्हणजे. ठीक आहे, त्याच्यानंतर अवयव सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकी काढायची आहे. म्हणून काय झालं तर इथं बघा, तर भाजक बरोबर काय आहे, x अधिक 1 म्हणून x बरोबर वजा 1 घेऊ किंवा ठेवू, काही लिहू शकता. ठीक आहे, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी बघा px घेतलं
तर काय असणार इथं x चा 31वा घात अधिक 31 होते. ठीक आहे. आता हेच जर आपण काय केलं असतं, संश्लेषक भागाकार पद्धतीने गेलो असतो, म्हणजे तिथं आपल्याला सहगुणक लिहायला लागले असते आणि ते खूप मोठं प्रोसेस होत गेली असती. त्याच्यापेक्षा हे जे शेष सिद्धांत आहे त्याच्यानुसार जर आपण गेलो तर आपल्याला सोडवायला ते सोपं जाईल. ठीक आहे. म्हणून आपण या पद्धतीने जातोय. म्हणून p किती घेतला, -1 घेतला. बरोबर आहे. म्हणजे x च्या जागेला आपण -1 टाकले आणि 31. आता बघा, मी तुम्हाला आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं होतं, ज्या वेळेला काय असणार आहे बघा, इथली संख्या वजा असेल आणि घातांक विषम संख्या असेल तर येणारं उत्तर हे काय असतं, वजामध्ये येतं. म्हणजे येणाऱ्या उत्तराला वजा चिन्ह येतं. ठीक आहे. आता या ठिकाणी x चा घात कितीही असला तरी उत्तर किती असणार आहे आपलं, तर 1च असणार आहे. पण इथली संख्या विषम असल्यामुळं इथं आपण वजा चिन्ह देणार आहे आणि अधिक 31. म्हणजे किती आलं, 30 मधून 1 गेले तर या ठिकाणी किती राहिलेले आपल्याला, -30 राहिलेले आहेत. म्हणून इथं लिहू शकता तुम्ही, शेष सिद्धांतावरून बाकी किती आहे, 30 आहे. ओके. बघूया आता 11वा प्रश्न. पण त्याआधी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे प्रकरण सोपे जाईल. ठीक आहे. तर बघा, 11व्या प्रश्नात काय दिलेलं आहे, तर m-1 हा m चा 21वा घात वजा 1 व m चा 22 घात वजा 1 या बहुपदीचा अवयव आहे हे दाखवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, आधी ही बहुपदी घेऊया, नंतर ही घेऊया. ठीक आहे. म्हणजे इथे बघा, px किती दिलेलं आहे आपल्याला, m चा 21 वजा 1 दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं भाजक काय दिलेलं आपल्याला, भाजक बरोबर m वजा 1 आहे. म्हणजेच m बरोबर किती ठेवणार आहे आपण, 1 ठेवणार आहे. ठीक आहे. म्हणून p ऑफ x बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला, किंवा आता इथं m दिलेलं आहे त्यामुळे इथलं चल आपण काय करूया, m घेऊया. ठीक आहे. म्हणजे mच घ्यावं लागतं, जे दिलेलं आहे ते घ्यायचं असतं. म्हणून इथं आले m चा 21 वजा 1. ठीक आहे. आता इथं बघा, m किती आहे, 1 आहे. म्हणून p1 बरोबर काय असणार आहे या ठिकाणी, 1 चा 21वा घात वजा 1. आता 1 चा कितीही वेळा गुणाकार केला तर उत्तर किती असणार आहे, 1च असणार आहे. म्हणून 1 वजा 1 किती आलेलं आहे या ठिकाणी, 0 आलेलं आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता ही काय झाली, आपली बाकी झाली. म्हणून शेष सिद्धांतावरून काय असणार आहे, तर m-1 हा काय असणार आहे, m21 वजा 1 चा अवयव आहे. ठीक आहे. आता पुढचं जे आहे qm ते काय असणार आहे बघा, m22. ठीक आहे. वजा 1 आणि अवयव काय घ्यायचंय आपल्याला, m-1 घ्यायचंय. म्हणजेच हे भाजक म्हणतो आपण याला. बरोबर आहे. तर याचं उत्तर किंवा याची बाकी काय येते ते तुम्ही काढायचं आहे आणि उत्तर काय येईल, म्हणजे m-1 हा m21 वजा 1 चा अवयव आहे हे आपण इथं काढलं होतं. तर याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेलं बघा, जर x-2 आणि x-1/2 हे दोन्ही nx वर्ग वजा 5x अधिक m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा की m बरोबर n बरोबर 2 आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय करूया, x-2 हा अवयव घेऊया. बरोबर आहे. म्हणजेच पहिल्यांदा बघा, px बरोबर काय घेतले आपण, nx वर्ग वजा 5x अधिक m घेतली. बरोबर आहे. आणि भाजक म्हणजे जो अवयव दिलेला आहे तो काय घेतला आपण, x-2. म्हणून x बरोबर 2 घेणार आहे. ठीक आहे. अवयव पद्धतीने. ठीक आहे. म्हणून px बरोबर nx वर्ग वजा 5x अधिक m होते. ठीक आहे. x बरोबर किती आहे आपले, 2 आहे. म्हणून p2 बरोबर काय टाकलं बघा, n कंसात 2 चा वर्ग वजा 5 कंसात 2 अधिक m. म्हणजे 2 चा वर्ग हा किती असतो, 4n झाला, वजा 5 दोन्ही किती झाले, 10 आणि अधिक m नंबर 1 द्या. आणि p2 ज्या वेळेला अवयव असतो तेव्हा येणारी बाकी ही 0 असते, म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं, 0 घेतलं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आता आपण px किंवा qx घेऊया. ठीक आहे. तर qx घेताना किती घेतलं बघा, परत तेच समीकरण असणार आहे आपलं. तर nx वर्ग वजा 5x व अधिक m घेतले. ठीक आहे. भाजक काय आहे याचा,
समीकरण तर तेच आहे, त्यामुळे इथं पी लिहिला तरीही चालेल. आता भाजक किती आहे बघा इथं, तर x वजा 1/2 आहे, म्हणून x वजा 1/2 बरोबर आहे. परत एकदा अवयव पद्धतीवरून, म्हणून x बरोबर 1/2 ठेवू. जिथे जिथे x आहे तिथे तिथे 1/2 ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. आता बघा px बरोबर काय आहे आपलं, nx वर्ग वजा 5x अधिक m आहे, बरोबर आहे. पण x ची किंमत आता किती घेणार आहे आपण, 1/2 घेणार आहे, म्हणून इथं काय घेतले, 1/2 घेतली, बरोबर. n कंसात 1/2 कंसाचा वर्ग वजा इथं काय असणार आहे, 1/2 अधिक m आले. ठीक आहे. आता इथे बघा गुणाकार म्हणजे वर्ग केला, 1/2 गुणिले 1/2 म्हणजे किती झाले, 1/4 n झाले, वजा 5×5/2 अधिक काय आले इथं m आले. ठीक आहे. आता या ठिकाणी एक काम करू शकतो आपण, इथं तर 0 आहे आपलं. ठीक आहे. हे समीकरण पहिला सोडवून घेऊया. ज्या वेळेला बघा छेदात इथं 4 आहे, इथं 2 आहे, जर आपण याचा काय काढला तर एलसीएम म्हणजे लसावी काढला तर आपल्याला छेदात किती मिळतं, 4. म्हणून त्या समीकरणाला जर 4 ने गुणलं तर इथं आपले शून्यच राहणार आहे, 4 शून्य शून्यच राहिले. इथे 4 ने गुणले, इथं n राहिले, वजा इथे 4 ने गुणले तर इथे बघा 5/2 गुणिले 4 केले, बेके बे बेदोनी 4, म्हणजेच किती झाले, 5 दोन्ही 10 आले आणि अधिक काय आले या ठिकाणी m आले. ठीक आहे. ह्याला नंबर 2 दिला, म्हणून 1 व 2 वरून काय झाले बघा, ह्याची किंमत सुद्धा 0 आहे आणि याची किंमत सुद्धा किती आहे, 0 आहे, बरोबर आहे. म्हणून काय असणार इथं, 4n वजा 10 अधिक m बरोबर इथं बघा n वजा 10 अधिक, आता इथं बघा मगाशी आपण 4 न गुणलं होतं, त्यामुळे इथलं समीकरणामध्ये इथं झाले होते आपले 4m, जे गुणाकार करून लिहायचे होते ते राहिले होते आपले, बरोबर आहे. म्हणजे इथं किती झाले आपले, 4m झाले. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा वजा 10 आणि इकडे सुद्धा वजा 10 होतं, त्यामुळे दोन्हीकडची पदं निघून गेली. आता बघा राहिले काय, तर 4n अधिक m, n वजा 4m, हे वजा 4m इकडे घेतले तर हे m तर आहे, इथं झाले 4m बरोबर. हे इकडे काय झाले, n अधिक 4n झाले, बरोबर. म्हणजे n ची चल एका साईडला झाली, m ची एका साईडला, m चं चल एका साईडला आणि n चं चल एका साईडला केलं. आणि आता काय करायचे, दोघांची बेरीज, 4 आणि 1 किती झाले, 5m बरोबर. इथे किती आले बघा, 5n, इकडचे 5 इकडचे 5 गेले, म्हणजेच काय झाले इथं m बरोबर n. ठीक आहे. नंबर 3, म्हणून m बरोबर n समीकरण 1 मध्ये ठेवू. आता 1 मध्ये ठेवलं तर या ठिकाणी बघा पहिलं समीकरण काय आहे, ए आहे. ठीक आहे. आता इथं सोडवूया आपण, तर इथं बघा काय होईल आपलं, 4 m ची किंमत काय करायची, n टाकायची, म्हणजे इथं n वजा 10 अधिक m ची किंमत n बरोबर 0. 4 आणि 1 किती झाले, 5n झाले, बरोबर आहे. 5n वजा 10 बरोबर 0, म्हणून 5n बरोबर 10 झाले आणि n बरोबर 5 1 5 5 दोन्ही 10 म्हणून 2 झाले, बरोबर आहे. म्हणून m बरोबर n बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी, 2 आलेलं आहे. हा होता आपला 12वा प्रश्न. 13वा प्रश्न बघतोय आपण या ठिकाणी. 13तला पहिला प्रश्न आहे, जर px बरोबर 2 अधिक 5x. ठीक आहे. तर आता हे लिहून घेऊया पहिला, जर px बरोबर 2 अधिक 5x. ठीक आहे. आता बघा p2 अधिक p वजा 2 वजा p कंसात 1 काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला काय करायला लागेल, तर p2 ची, p वजा 2 ची आणि p1 ची किंमत काढावी लागेल. आता या ठिकाणी आपण काय केले, तर p2 काढले, तर जिथं x आहे तिथं ती किंमत आपल्याला टाकायची आहे. ठीक आहे. 2 अधिक काय येणार आहे इथं, 5 गुणिले 2 10 झाले, म्हणजेच किती झाले, 12. याला नंबर 1 दिला. आता p वजा 2 ची किंमत काढतोय आपण, तर या ठिकाणी 2 अधिक x च्या जागेला वजा 2 टाकले, म्हणून 2 5 दोन्ही 10, गुणाकारात वजाचं चिन्ह येतं एकाला जरी वजा चिन्ह असेल तर, म्हणून अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून p वजा 2 म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर वजा 8 आलेलं आहे आणि त्याला नंबर 2 दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा p1 काढायचं आहे आपल्याला, तर या ठिकाणी बघा 2 अधिक 5 कंसात 1 तसेच टाकले, 5 1 5 म्हणून 2 अधिक 5 म्हणजे 7 आले, याला नंबर 3 दिला. आता बघा जी किंमत काढायची होती ती काय होती आपली, p2 अधिक p वजा 2 p1 ही जी किंमत होती त्यात आपण p बरोबर 12, त्याच्यानंतर बघा p वजा 2 बरोबर वजा 8 आहे, त्यामुळे वजा 8 ही किंमत टाकलेली आहे कंसात आपण, आणि
वजा पी कंसात 1 ची किंमत किती होती आपली, तर वजा 7 होती. बरोबर आहे. आता या ठिकाणी अधिक गुणिले वजा असं असेल त्यावेळेला वजा 8 येतं, म्हणून इथं आले वजा 7. आता 12 वजा 8, आता 8 आणि 7 किती होतात, 15, आणि 15तनं 12 गेले तर 3 राहिले, आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे आपण वजा चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर आहे वजा 3. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहेत. आता x ची किंमत आपल्याला 5 करणी 3 या ठिकाणी दिलेली आहे, आणि ती p ऑफ x मध्ये आपल्याला टाकायची आहे. म्हणून p ऑफ x बरोबर 2x वर्ग वजा 5 करणी 3x अधिक 5 या ठिकाणी आपण लिहून घेतले. आता जिथं x आहे तिथं काय करणार आहे आपण, 5 करणी 3 टाकणार आहे. म्हणून 2 कंसात 5 करणी 3 चा वर्ग वजा 5 करणी 3 गुणिले 5 करणी 3 अधिक 5 या ठिकाणी आलेलं आहे. आता बघा, करणीचा ज्यावेळेला वर्ग करतो त्यावेळेला 5 करणी 3 वर्ग असेल त्यावेळेला 5 चा वर्ग किती आला, 25, आणि करणी 3 चा वर्ग हा काय असतो, तर 3च असतो. बरोबर आहे. आता 25 त्रिक किती झाले बघा या ठिकाणी, तर 25 त्रिक 75 होतात. बरोबर. आता गणितात गेलो तर इथं 2 गुणिले किती आले होते आपले, 75, वजा परत एकदा 5 करणी 3 गुणिले 5 करणी 3, म्हणजेच परत एकदा या ठिकाणी काय आलेलं आहे आपलं, 75 हे उत्तर आलेलं आहे, आणि अधिक 5. आता गुणाकार केला, 5 दोन्ही 10, हातच्याला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15. ठीक आहे. वजा 75 तसेच लिहिले, आणि पुढचे अधिक 5. ठीक आहे. आता 150 अधिक 5 किती होतात बघा, तर 155 झाले. ठीक आहे. वजा 75. आता या ठिकाणी 155 मधून 75 वजा केले तर आपल्याला किती मिळणार आहे, तर उत्तर 80 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 5 करणी 3 p 5 करणी 3 बरोबर किती आलेलं आहे, 80 हे उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. शेवटचा प्रश्न जो आहे त्याला आपण थोडंसं व्हॉइस ओव्हर केलेलं आहे, कारण म्यूट झाला होता व्हिडिओ, त्यामुळं थोडंसं समजून घ्या. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले व्हिडिओज आहेत ते पाहत रहा. धन्यवाद.